प्रियाला तिचा बड्डे सेलिब्रेट करायला फ्रेंड्सबरोबर लेट नाईट पार्टीला जायचं आहे, पण तिचे आई बाबा काही जाऊ देत नाही आहेत. रोहनला त्याच्या ऑफिसमध्ये आज एका इम्पॉर्टंट प्रोजेक्टची डेडलाईन आहे, पण त्याचं डोकंच बधीर झाल्यासारखं झालं आहे. हे दोन्ही एक्झाम्पल्स एका जुन्या मराठी श्लोकाशी रिलेटेड आहेत असं मला वाटतं. कसं? ऐका तर. हॅलो, वेलकम टू लोक लर्निंग विथ आदिती. आजच्या स्पिरिच्युअल विचारचं इन्स्पिरेशन असलेला श्लोक आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तुम्ही बालक पालक या मराठी मूवीमध्ये हे गाणं म्हणून पण ऐकलंच असेल. मीट प्रिया. सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स. आज तिच्या वाढदिवसाला ढिगभर मेसेजेस. संध्याकाळी मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर डिनरला जायचा प्लॅन होता, पण तिचे आई बाबा परमिशन देत नव्हते. आपली मुलगी कोणाबरोबर जाणार आहे, कसे असतील ते मित्रमैत्रिणी, याचा त्यांना जरा डाऊट होता. नाव मीट रोहन. हा एक फ्रीलान्स कॉन्टेंट क्रिएटर आहे. सकाळी डोळे उघडले की याचा हात पहिले फोनकडे जातो. रोजच काही कामाचे मेसेजेस बघतो असं नाही. हळूच कुठल्या तरी नोटिफिकेशनवरून, कुठल्या तरी रीलवर, पॉडकास्टवर जातो आणि मग पटापटा तयार होताना एकीकडे हेडफोनवर चालूच असतं. रील्स, पॉडकास्ट, म्युझिक, गाणी, मूवीज और वेबसिरीज, कॉल्स. शारीरिक हालचाल तर जास्त नाही, पण मेंटल फटीग म्हणजे मानसिक थकवा खूप जाणवतो त्याला. ऐन कामाच्या वेळी मन बधीर झाल्यासारखं होतं. आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं बघत असतो ना. कवी मोरोपंतांनी 18व्या शतकात या 2 ओळी लिहून आपल्याला आधीच अलर्ट केलं आहे अशा सिच्युएशनसाठी. त्यांच्या केकावली या काव्यसंग्रहातल्या या 2 ओळी म्हणजे माझ्या मते आजच्या मॉडर्न 21st सेंचुरीमध्ये सुद्धा आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. सुसंगती सदा घडो. सु म्हणजे चांगलं, गुड. संगती म्हणजे साथ, सोबत, कंपनी, किंवा आता आपण ज्याला आपलं नेटवर्क म्हणतो तेच. सदा म्हणजे नेहमी. घडो म्हणजे असली पाहिजे, म्हणजे वी शुड ऑलवेज बी इन गुड कंपनी. सध्या नेटवर्किंगचा जमाना आहे. माझ्या मते आजच्या जगात आपल्या प्रत्येकाचं पर्सनल आणि प्रोफेशनल असं नेटवर्क आहे. आपल्या फोनमध्ये सहज 500हून जास्त कॉन्टॅक्ट्स असतील. सोशल मीडियावर भरपूर कनेक्शन्स असतील. तर आपली संगती म्हणजे आपलं नेटवर्क नेहमी चांगलं असावं असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. हिंदीमध्ये पण ज्याला संगत का असर म्हणतात तेच ते. थोडक्यात नेटवर्किंगचा गाभा सांगितला आहे या श्लोकामध्ये. आता सु किंवा चांगली याची डेफिनेशन ही प्रत्येकाने ठरवायला हवी. कामाच्या ठिकाणी माझ्या आजूबाजूला असलेले लोक, त्यांच्याकडून मला शिकायला मिळतंय का? ते मला योग्य दिशा देत आहेत का? ते माझे वेलविशर्स आहेत का? त्यांना माझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे का? माझं चुकलं काही तर ते मला कसं समजावतात? मला मजा येते का त्यांच्याबरोबर काम करायला, की खूप सिरियस होतं आहे सगळं? खूप दडपण आणि भीती आहे का मला कशाची? वर्क कल्चर किंवा कार्यसंस्कृती ही सुसंगतीतूनच चांगली होते. मला यातून एक अनसेड रेड अलर्ट पण ऐकू येतो. जर नसेल घडत सुसंगती कामाच्या ठिकाणी तर तिथे अडकून पडू नका. तुमचं मन जर खरंच रमत नसेल तर चांगलेपणाचं नाटक करून दिवस ढकलण्यात पॉईंट नाही. अफाट जग आहे आजचं. या डिजिटल युगामध्ये तुम्हाला अजून सुसंगती मिळू शकते, पण तुम्ही वेळच्या वेळी अवेअर व्हायला हवं. टॉक्सिक वर्क कल्चर, मेंटल स्ट्रेस हे कुठेतरी आपली संगती चांगली नसल्याचं परिणाम आहे. ते वेळीच ओळखून सुसंगतीचा शोध घेत राहणं गरजेचं आहे. माझ्या टीनेजर मुलाच्या भाषेत सांगायचं झालं तर
वाईब मॅच व्हायला हवी. दुसरी ओळ आहे, सुजन वाक्य कानी पडो. सुजन म्हणजे परत सज्जन, चांगलं, छान. आपल्या कानावर चांगली वाक्य पडत राहायला हवीत. आजच्या जगात याचा अर्थ मला असा दिसतो की आपलं कॉन्टेंट कन्झम्पशन हेल्दी हवं. दिवसभरातून आणि आता रात्रभरातून असं पण म्हणायला हवं तर 24 तासातून किती वेळ माझा स्क्रीन टाईम आहे. छोट्या मुलांनाच नाही तर हे सगळ्या मोठ्यांना सुद्धा ॲप्लिकेबल आहे. मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही आणि अजून जे काही स्क्रीन्स असतील आजूबाजूला डेली रुटीनमध्ये, त्याचा अंदाज घ्या. रील्स, पॉडकास्ट, मूवीज, न्यूज, OTT आणि बाकी अजून जे जे काही असेल ते सगळं बघण्यात किती तास जात आहेत आणि त्यापैकी माझ्या उपयोगाचं क्वालिटी कॉन्टेंट किती आहे. आपली स्वतःची क्वालिटीची एक डेफिनेशन किंवा फ्रेमवर्क आपण डेव्हलप करायला हवं. म्हणजे मी काय केलं होतं की किती तास माझे कामाचे असतात. पोटा पाण्यासाठी तर आता लॅपटॉप स्क्रीन बघावाच लागतो. किती तास एंटरटेनमेंट, किती तास न्यूज, डिबेट्स, किती तास एज्युकेशनल, किती तास स्पिरिच्युअल, अशा मी वेगवेगळ्या कॅटेगरीज ठरवल्या. मी या सगळ्याचा चक्क एक आठवडा एक चार्ट बनवून काढला. एंटरटेनमेंट कॅटेगरीसमोर दर दिवशी लिहित गेले काय काय बघितलं. व्हॉट्सॲपवर सारखं येणं जाणं असतंच. अर्धा तास मूवी, वेब सिरीजचा एक एपिसोड, 2 पॉडकास्ट, 25 यूट्यूब शॉर्ट्स, कोर्सेराचे 2 कोर्सेस. हे सगळं मला माझ्या फोनच्या ॲप्समधून मिळालं आणि फोनमधून टोटल स्क्रीन टाईम ऑफ द डे पण दिसतोच. असं करून तो चार्ट बनवला आणि मग वाटलं बापरे, एवढं बघितलं मी एका वीकमध्ये. त्यानंतर क्वालिटी चेक्स लावले. म्हणजे किती एंटरटेनमेंट होतं, किती एज्युकेशनल होतं, कुठलं असं कॉन्टेंट होतं ज्यांनी मला मोटिवेशनल और मेंटल आधार मिळाला किंवा नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला, नवीन माहिती मिळाली. माझ्या जगण्याशी त्याचा कसा संबंध आहे. अगदी खूप फिलॉसॉफिकल असं नाही, पण तरीही एक बेसिक क्वालिटी चेकलिस्ट फॉर कॉन्टेंट कन्झम्पशन हे प्रत्येकाने स्वतःची बनवायलाच हवी. हो, मोरोपंतांनीच सांगितलं तसं. माझं नेटवर्क आणि माझं कॉन्टेंट कन्झम्पशन दोन्ही मला ओव्हरवेल्मिंग होतं आहे का, मला झेपतं आहे का, मला माणूस म्हणून जगण्यासाठी नॉलेज, इन्स्पिरेशन, नवीन एनर्जी आणि मोटिवेशन देते का. 2 ओळींचा श्लोक आजच्या 21st सेंचुरीमध्ये आपल्याला हाच स्पिरिच्युअल विचार करायला लावतोय. तुम्हा सर्वांना डिजिटल सुसंगती घडत राहो आणि सुजन वाक्य कानी पडत राहोत. हा स्पिरिच्युअल विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नेटवर्कमध्ये पण जरूर शेअर करा. नाव आवर ग्रॅटिट्यूड टाईम. आज मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे. अंदाजे 200 वर्षांपूर्वी पुण्याच्या एका छोट्या गल्लीतून हातात पुस्तकांची बॅग घेऊन कॉन्फिडेंटली मुलींना शिकवायला घराबाहेर पडलेल्या सावित्रीबाई. लोकांनी चक्क त्यांच्यावर दगड फेकून, अंगावर शेण टाकून त्यांना थांबवायचा प्रयत्न केला होता. बट शी डिडंट स्टॉप. शी बिलीव्ड एज्युकेशन वॉज द की टू फ्रीडम, नॉट जस्ट फॉर मेन और विमेन बट फॉर एव्हरीवन. आज 200 वर्षांनी सुद्धा आपण विमेन्स राईट्स, इक्वॅलिटी और एज्युकेशन याबद्दल बोलतो. सावित्रीबाईंनी मोस्ट डिफिकल्ट टाईममध्ये ते करून दाखवलं. सावित्रीबाई फुले, द पायनियर ऑफ विमेन्स एज्युकेशन. तुम्हाला माझा सलाम. नवीन विचार घेऊन परत भेटूया लोक लर्निंग विथ अदितीवर.